हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजत बघा सकाळचे 7:30 आणि आज ना बऱ्याच दिवसाची इच्छा आज पूर्ण होती, तर सांगतेच तुम्हाला पुढं. तर सकाळचे बघा 4:15 वाजता उठून सगळी कामं आवरली, देवपूजा, स्वयंपाक, पाणी. आज माऊलीचे पप्पा पण लवकर गेलेत नाही गॅस भरायला. आणि स्वयंपाक, वांग्याची भाजी, चपाती, शेंगदाण्याची चटणी, परत देवपूजा, सगळी कामं आवरली, पाणी भरलं. आणि आपल्या सकाळ सकाळी 7 7:15ला पाणी येते, तर पाणी वगैरे भरून घेतलं. तर अजून पाणी खाली चाललं आहे आणि माझं म्हणलं तर सगळं आवरलं. माऊलीला चहा चपाती दिली. आणि आज आम्हाला बऱ्याच दिवसातून धोंडा महिना, म्हणजे की आमच्याकडे धोंडा महिना पण म्हणतात, अधिक मास महिना ते संपत आलेला आहे. पण मला काही जाणं झालं नाही. तर आज झालं आम्ही आज आज निघालो आहे. तर दररोज म्हणजे की माऊलीचे पप्पा 5-6 वेळा जाऊन आले, त्यांना बऱ्याच वेळा भाडं होतं आणि आजसुद्धा भाडं होतं बघा. पण आज मी त्यांना कॅन्सल करायला लावले. म्हणलं असं आज आम्हाला न्या. गेलेत गॅस भरायला आणि एक थोडंसं भाडं पण होतं, ते पण सोडायला गेलेत. तर माझं देवपूजा वगैरे आवरलं, आपलं सकाळचं छान वातावरण झालं आहे. तर बघा सकाळी सकाळी पाणी वगैरे सुटलं होतं ना, पाणी भरून घेतलं. अजून पाणी ना चालूच आहे. तर हे बघा आपलं मस्त सकाळ सकाळी कोवळं ऊन पडलंय, छानसं वातावरण झाले, पाणी सुटले, पाणी सगळं भरून घेतलं. आणि आता थोडंसं आता लगेच जाईल पाणी. आणि आज सांगते की आज इतकी गंमत झाली. सकाळी सकाळी चूल पेटवावी लागली, तर रात्री ना हिटरचं बटन टाकायचं राहून गेलं होतं. मग काय सकाळी काय कधी तापायचं म्हटलं, आणि सकाळी सकाळी ना आज 4 वाजता चूल पेटवली. आणि माझं इकडं म्हणलं तर देवपूजा आवरून घेतली. तर सकाळी सकाळी बघा अशा कळ्या उमडल्या होत्या फुलाच्या. तर मस्त आपलं तेच कळ्या आता तोडून फुलं वाहिली, देवपूजा आवरून घेतली. आणि आम्हाला म्हणलं तर इकडं बघा असं मी तयारीला केली. अजून एक फ्रीजरमध्ये बाटली टाकलेली. आपलं माऊली बाळसुद्धा तयार झाले. आता माऊलीची ना कपडे घालायचं. का नाही येणार? येऊ वाटत नाही. तर चला, माऊलीचे पप्पा आत्ता आलेले, तर गॅस भरायला गेले होते. चला आता आवरले, निघूया. आता सकाळची 8 वाजले होते बघा. आता एकदाच निघालं पंढरपूरला. बरेच दिवस झालं माझं चालू होतं पंढरपूरला जायचं. आता अधिक मासाचा महिना तर पूर्ण संपत आला होता आणि आज अमावस्या होती. म्हणलं चला आज जाऊन या रविवारचं. तर आले बघा, अगोदर हातपाय धुणं वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. आणि आपल्या ओटीचं जे काय ओटीचं सामान होतं बघा, ब्लाऊज पीस वगैरे, ते मी सगळं घरूनच नेलं होतं. आणि तिथे एक नारळ घेतला. आणि आता ही जी वाती वगैरे दिवा सोडायचा असतो ना चंद्रभागी नदीमध्ये, ते सुद्धा घेतलं. आता बरेच जण अंघोळ वगैरे करतात, पण आता आम्ही काय अंघोळ वगैरे केलं नाही बरं का. हातपाय धुणं वगैरे धुतलं. आता माऊली म्हणत होता की अंघोळ करतो मी, अंघोळ करतो, पण काय त्याला पण कपडे वगैरे आणलेलं होतं. म्हणलं असं होतं, हातपाय धुणं वगैरे धुवून घेतलं. आणि आता हे कसं झालं म्हणजे की आपल्याला ही वात वगैरे सोडायची असते बघा, ही दिवा वगैरे नदीमध्ये सोडायचं असतं. आता ते काय लागतच नव्हतं, सारखं विजायचं सारखं. आता एक एक 8-9 काड्या केल्या असतील, पण काय वात काय लागत नव्हते. तर माहीत नाही कधी लागते. एवढं आबत्ती बघा. एवढं वारं सुटलं होतं ना त्या वाळवंटामध्ये, भरपूर असं वाळवंट म्हणजे वारं सुटलं होतं. तर ते दिवा काही राहत नव्हता, काय नव्हता. आणि माझं बऱ्याच दिवसापासून होतं जायचं. आता म्हणलं चला आता आज तर जाऊया. आणि माऊलीच्या पप्पांना ते पण भाडं होतं, पण असं म्हणलं आज कॅन्सलच करा. आणि आज आम्हाला न्या म्हणलं. आता हे ओटीचं सामान हे सगळं मी घरूनच आणलं होतं, नारळ फक्त तिथे घेतला. आता मला काही लागून असं झालं बरं का दिवा, ते माऊलीचे पप्पा बसले लावायला. आता एवढं छान वातावरण, बरेच जण असे अंघोळ वगैरे करत होते. तर एवढी गर्दी होती. आता सकाळी सकाळी तरी एवढी गर्दी, परत तर किती होती माहीत नाही. भरपूर अशी गर्दी, बरेच जण अंघोळ वगैरे करतात. आणि बघल तिकडं गर्दी होती, अशी गर्दी होती ना. आणि आता मंदिराजवळ तर माहीत नाही किती गर्दी असेल. आणि सांगते बघा मंदिरापाशी तर भरपूर अशी गर्दी. आता त्याचा काय व्हिडिओ मी शूट केला नाही बरं का. अगदी थोडासा व्हिडिओ, मला जसं होईल ना तसं. आता गर्दीमध्ये काही व्हिडिओ शूट करता येत नाही, आणि फोन पण सारखं म्हणजे की पर्समधनं बाहेर काढता येत नाही, काही नाही. आता मग काय ते ओटी वगैरे भरून घेतली नदीची. आणि आता ही दिवा बघा एका मावशीने लावून दिला, ज्यांच्याकडनं घेतला त्यांनीच लावून दिला. मग ते पण आम्ही असं पाण्यामध्ये सोडला, आम्ही दोघींनी. आता ह्यावेळेस काय दिवा विझला नाही बरं का, लागलाच. बरेच म्हणजे की बराच वेळ अवधून शेवटी लागला.
म्हणलं असं आता चला आता एवढं छान वाटलं आता आम्ही ओटी भरतोय की नाही तोपर्यंत बघा तिथं बायका वगैरे असतात त्यांनी पण येतात. आता माझी मैत्रीण येणार होती बघा तिच्यासाठी ना तिची वाट बघत बसलो होतो आम्ही टाईमपास करत होतो. माझं सगळं दर्शन वगैरे कुंडलिकाच्या मंदिरात वगैरे दर्शन झालं होतं आणि आपला हातपाय धुवून नदीची पूजा वगैरे करून सगळं झालं होतं. माझी मैत्रीण येणार होती ना तिच्यासाठी आम्ही वाट बघत थांबलो होतो. आता आमचं माझ्या म्हणजे की मैत्रिणीचं आणि माझं एवढं घट्ट नातं आहे बघा रक्ताच्या नात्यापेक्षा बी पलीकडचं आमचं मैत्रिणीचं एवढं घट्ट नातं आहे तर तिच्यासाठी आम्ही वाट बघत थांबलो होतो. 1 तास 1.5 तास झाला म्हणजे तोपर्यंत माऊलीचं बघा आपलं मज्जा मस्ती असं बोटीत बसायचं इकडचं तिकडं फिरायचं सारखं पाण्यात जायचं असं चालू होतं. तरी बघ अजिबात शांत बसत नव्हता. शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आता 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र असणार आहेत बघा. रविवारचा आणि सोमवारचा दोन्ही व्हिडिओ एकत्र असणार. तर ही जी आहे ना सोमवारचा व्हिडिओ आहे. आता आज सकाळी ना पोरांच्या शाळा भरली होती. तर आता 2 महिने राहून ना पोरांना घरी राहून इतकं बोर झालं होतं ना खरं सांगते. आणि सगळ्या पोरांची शाळा भरली. सगळ्या पोरांना खूप खूप शुभेच्छा. तर आजपासून ना त्यांच्या शाळेला सुरुवात होते. आणि माझं इकडं पोरांच्या डब्यासाठी का नाही चपाती आणि डाळ कांदा बनवायचं चालू होतं. डाळ कांदा बनवून घेतला त्याच्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या. आता रात्री मी भात बनवला होता बघा. आता ते भात अक्षूला एवढं आवडतं का नाही आता मलासुद्धा. त्याच्यामध्ये थोडंसं जिरी, मोहरी आणि हळद वगैरे नाही टाकायचं आणि थोडंसं लसूण आणि जे आपलं घरगुती तिखट असतं ना ते तिखट. तर इकडं आपलं टोमॅटोची चटणी ना सॉरी कांदा तर जास्त टोमॅटो टाकलं नाही बरं का मी एकच टाकलं होतं डाळ कांदा बनवला होता सुक्का. ते मस्त वाफेवरती बनवून घेतला होता आणि इकडं आपलं भात गरम करायला चालू होतं. असं जर रात्रीचा भात वगैरे असेल ना तर खूप छान लागतं बघा. म्हणजे की आपलं घरचा आपला घरगुती काळा मसाला असतो ते टाकायचं आणि मी नेहमी कधी-कधी असं गरम करते. द्राक्षाला पण आवडतं आणि मला पण. मग काही दोघींनीच आम्ही भात खावं लागते. माऊलीला अजिबात आवडत नाही आणि माऊलीच्या पप्पांना पण असं आवडत नाही. आणि म्हणलं चला आता पोरांचे डबे वगैरे भरूया. आज लवकर बघ आजपासून ना चपाती बनवायला माझं चपाती बनवायचं रुटीन चालू झालं. आता 2 महिने सुट्टी होती का त्यावेळेस मी कधी-कधी भाकरी बनवायची, कधी-कधी चपाती. पण आता शाळा भरल्या ना तर रोज चपाती बनवावी लागते डब्याला आणि सुक्की भाजी. आणि माऊलीचं ना दररोज जास्तीत जास्त माऊलीला बटाट्याची भाजी अजिबात कंटाळा येत नाही. जास्तीत जास्त बटाटा भरपूर असा आवडतो डब्यासाठी. आणि आता शाळेत गेल्यानंतर बघा त्यांची रॉयली निघाली होती. तर हे बघा त्यांचा असा व्हिडिओ शूट केला मी थोडासा. आणि आज त्यांना इतकी मुलं खुश होते का नाही. भरपूर असं फुगे वगैरे देऊन त्यांचं जे पहिलीला लहान लहान मुलं येणार होते का नाही त्यांचं स्वागत वगैरे केलं होतं. आपल्या अक्षूने आता बाय बाय केलं. आता माऊलीसुद्धा येतोय बघा. माऊलीसुद्धा आहे बघा. माऊलीला मी हाक मारली होती. बाय बाय. दुपारचे का नाही 3 वाजलेत बघा. आणि आज म्हटलं तर माझं सकाळपासून आज हेच काम चालू आहे. शेवया बनवायचं काम चालू आहे. तर आता बऱ्याच दिवसाच्या ब्रेकनंतर एक 15 दिवसाच्या ब्रेकनंतर आज शेवया बनवायला घेतलेले. इकडं बघा असं. आता हे शेवया सुकेपर्यंत आता इकडं सुद्धा आलेले तर तरी सुद्धा पीठ मळून घ्यायचं मला. आणि आज मशिनीवरती का बसायला झालंच नाही. तर असं आज शाळेच्या पोरांचा पहिला दिवस आहे आणि इतकं वारं सुटले ना भरपूर असं वारं सुटलंय हे बघा. चला आता पटकन बनवून घ्यायचे. असं वारं सुटले सकाळ सकाळी ना शेवाया होत्या म्हणून कपडे भांडे स्वयंपाक देवपूजा सगळी कामं लवकर आवरली होती. आणि हे मला नंतर शेवाया बनवायच्या होत्या का नाही. आता गरा आणि गहू दोन्ही मिक्स असं शेवाया बनवलेत बरं का. एवढे छान झालेत का नाही अगदी मोकळ्या सुटसुटीत अशा शेवाया झालेल्या आहेत. आणि आपलं इकडं अजून गरा परत गव्हाचं पीठ असं दोन्ही आलेलं आहे मिक्स. इकडं सुद्धा तसंच मिक्स गव्हाचं पीठ आणि गरा हे असं दोन्ही मिक्स आलेलं आहे. आणि इकडं सुद्धा तीच आलेलं आहे. तर आपलं दुपारचं असं वातावरण झालं आहे आणि सारखं वारं सुटतंय. माहीत नाही सारखं का असं का वारं सुटतंय. तर आज काय मिशनीवरती बसणं झालंच नाही. तर असं आपली शेळी पण बघा असं सावलीला बसलेले. आणि पोरं शाळेत गेल्यात ना अक्षता माऊली आज काय अजिबात करमत नाही. 2 महिन्यानंतर ना पोरं गेलेत आज शाळेत. तर अजिबात करमना झालं आहे. का कालवा 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 नुसता कालवा कालवा होता. तर आता ना आज इतकं शांत शांत वातावरण वाटतंय. इतकं शांत शांत वाटतंय का नाही. अक्षता माऊली घरी नाहीत आज असं वाटतंय की घरी कोणीसुद्धा नाही. तर एकटीच आहे बघा 2 महिन्याच्या सुट्टीनंतर ना आज पोरं गेलेत शाळेत. बस आज शाळेचा त्यांचा पहिला दिवस आहे. तर चला जशी ती शाळेत गेल्यात बघा तसं आज माझं सकाळपासून ना कामच चालू आहे ती.